नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. काल आपण लोअर स्पीड लिमिट ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व बँक रोडचा व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये आपण प्रूफ पण केलं होतं. इक्वेशन हा जो इक्वेशन आहे लोअर लिमिट ऑफ व्हेकल आहे V मिनिमम is equal to under root rg into tan theta minus mu s upon 1 plus mu tan theta where s is the static. This is the expression for lower limit of vehicle along curved rough banked road. तर मग त्या एक्सप्रेशन मध्ये एक लहानशी माहिती सांगायची राहिली किंवा वेळ खूप झाला होता म्हणून ते ठेवून दिलं. तर मग ती आहे कंडिशन ऑफ मिनिमम स्पीड. तर मग आज मी सांगत आहोत त्याच्या पुढचं कंडिशन ऑफ मिनिमम स्पीड. पहा काय भानगड आहे. कॉमन सेन्स ची गोष्ट आहे का इफ म्यू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन इफ कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन इक्वल टू tan थीटा. शब्द लक्षात ठेवा, ग्रेटर दॅन इक्वल टू tan थीटा. where static coefficient of the value of coefficient of static friction is always 1. लक्षात ठेवा. If the coefficient of static friction is greater than equal to tan theta, it means that if we put the value of coefficient of friction, that is mu, is tan theta. Why? ग्रेटर दॅन इक्वल टू. तर या साइन मध्ये दोन जण लपलेले आहे ना. ग्रेटर दॅन इक्वल टू ऑलवेज स्टेट दॅट ग्रेटर दॅन अँड इक्वल टू. देयरफॉर वी पुट इंस्टेड ऑफ म्यू tan theta. If we put instead of mu tan theta minus tan theta is 0. या म्यूच्या ऐवजी जर आपण tan theta ठेवला तर tan theta minus tan theta म्हणजे 0 होईल. 0 ला कशानेही भागलं तर 0. If we divide 0 by any number which is always 0, if we multiply any number by 0, then which is also 0. काय म्हणत आबा का या म्यूच्या ऐवजी ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. तुम्ही इक्वल टू ची कंडिशन वापरत आहात का बा. या म्यूच्या ऐवजी जर tan थीटा ठेवला तर tan थीटा मायनस tan थीटा इज इक्वल टू 0. 0 ला कशानेही भागलं तर 0. 0 न कशालाही गुणलं तर 0. म्हणजे पूर्ण एवढ्या पदाची किंमत काय आली बा तर 0. दी होल लक्षात ठेवायचं आहे ना. दी व्हॅल्यू ऑफ होल दिस टर्म इज इक्वल टू 0 अँड देयरफॉर लक्षात ठेवायचं स्पीड ऑफ व्हेइकल इज 0. इट मीन्स दॅट इट इज मिनिमम. Therefore, which can be written as V minimum. 1 represent for lower. Why? लक्षात ठेवायचं and 2 represent for higher. ठीक. लक्षात ठेवा V minimum is 0 and this is लक्षात ठेवायचं true for rough road banked at smaller angle. लक्षात ठेवा ही केव्हा शक्य आहे जेव्हा लक्षात ठेवा हा जो अँगल ऑफ बँकिंग आहे ना हा फार छोटा पाहिजे. फार छोटा पाहिजे याचा अर्थ वळणाचा रस्ता किंचित वळण असतो जे जाणवतही नाही. त्यावेळेस अँगल ऑफ बँकिंग फार लहान राहील. थोडीशी त्याची रेज कडा आहे ना वर उचलल्या जाईल. एज वर उचलल्या जाईल किंचित ज्याची जाणही होत. आणि म्हणून म्हटल्या गेलं का धिस लक्षात ठेवा धिस इज ट्रू
only for rough road banked at smaller angle. This is the condition, लक्षात ठेवा, ऑफ मिनिमम स्पीड. ठीक, याच्यानंतरचा आपण दुसरा एक्सप्रेशन पाहत आहोत. पहा, obtain an expression for upper speed of limit of vehicle along horizontal core bank road. आता मी खूप क्लिअर केलाय, खूपच माहिती सांगली आहे, म्हणून थोडंसं जे सुरुवातीचं जे तुम्हाला माहित आहे ते फास्ट सांगून देतो, त्याच्याशिवाय तर शक्यच नाही. का बा काय सांगत आहो बघा, हा एक हॉरिझॉन्टल रोड आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे रस्ता दाखवत आहोत, आता क्लिअर पूर्ण माहीतच आहे, तर मग वेळ गमवण्यात काही मजा नाही. हा आहे तुमचा अँगल ऑफ बँकिंग. एवढं जर झालं असेल तर रोजच सांगत आहो, आजही सांगून राहिलो तर बा हेच चालू आहे, हेच फिगर आहे. हे काय आहे बा, तर एक व्हेइकल आहे तर ते पण दाखवत आहो. हा झाला तुमचा व्हेइकल, बस लक्षात ठेवा. असा या झाला व्हेइकल. एवढं जर झालं असं तर आपण काल म्हटलं होतं, आजही म्हणणार आहोत का, फिगर शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ व्हेइकल ऑन रफ कर्व रोड ऑफ रेडियस आर. काय म्हटलं बा, का फिगर शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ व्हेइकल ऑन रफ कर्व रोड of radius r banked at an angle theta if the vehicle is running exactly at the speed vs is equal to under root rg tan theta. This speed is the most safe speed. काल सांगलं होतं, आजही सांगत आहो. टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन व्हेइकल. नंबर 1, weight of the vehicle is acting vertically downward direction. नंबर 1, कांदेऊ नाही का बा याचा वेट कुठं पडल बात खाली, असा. And normal reaction N is acting perpendicular to the surface of the road. या रस्त्याला नॉर्मल रिएक्शन, आता ज्यानं ऐकलं असेल त्याला माहित, म्हणून पहिला व्हिडिओ पास लागते, त्याच्याशिवाय समजतच नाही आहे ना. आता याले मधातून कोणी पाहत असेल तर त्याच्या डोक्यावरूनच जाईल. लिंक आहे, रोज पाहा लागते, एका माग एक पॉइंट तर क्लिअर होते. म्हणून कृपा करून ह्या ऐकण्याच्या अगोदर पहिला व्हिडिओ याच्या अगोदरचा ऐका. तर काय म्हटलं बा, का बा लक्षात ठेवा, टू फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन व्हेइकल. नंबर 1, वेट ऑफ द व्हेइकल mg इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. अँड नंबर 2, नॉर्मल रिएक्शन व्हिच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. बोला, पुढे सांगलं होतं का, नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इन 2 कंपोनंट. ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इन 2 कंपोनंट, n cos थीटा and n sin थीटा. रिझॉल्व झाला म्हणजे दोनच लागते, cos थीटा आणि sin थीटा. बोला, पुढे मी सांगलं होतं का n cos थीटा इज ऍक्टिंग in the upward direction. बोला, and n sin theta is acting in the horizontal direction. हे सांगलं होतं. तर बा n cos theta is acting in the vertical direction. Vertical direction. असा n cos theta. ठीक आहे, and n sin theta is acting in the horizontal direction. Horizontal direction. n sin theta. असा. बोला, ठीक आहे, एवढं मोठं दाखवण्यात जागा कमी पडत आहे म्हणून त्रास आहे. असा n sin theta. ठीक,
काय बोललो बघा, नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इन टू कंपोनेंट n cos theta and n sin theta. n cos theta is acting vertically upward direction and n sin theta is acting in the horizontal direction. बोला, actually vehicle never travel with most safe speed. कोणीच नाही चालवत, कारण खूप त्याचं सांगितलं वर. बोला, ठीक आहे. ऍक्च्युअली व्हेइकल नेवर ट्रॅव्हल विथ मोस्ट सेफ स्पीड, विच ट्रॅव्हल विथ दी स्पीड अदर दॅन मोस्ट सेफ स्पीड. कोणी आपल्या मनानं आपल्या स्पीडनं चालवते. कालचा व्हिडिओ पहा. फॉर दिस पर्पज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन surface of the road and tires of the vehicle provide necessary centripetal force which helps the vehicle up to certain limit. Let V2 is the speed of vehicle. Let V2 is the speed of vehicle. If this speed is greater than most safe speed, that is under root rg tan theta. Let V2 be the speed of vehicle if this speed is greater than most safe speed, that is under root rg tan theta. Then centripetal force, we know that centripetal force is given by mv square upon r. In this case, V2 is greater than n sin theta. बोला, in this case force of static friction, that is Fs. In this case force of static friction between surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination of the road. डोक्यावरून गेलं, माझं म्हणणं आहे का बा रस्त्याची सरफेस आणि व्हेइकलचा टायर एकमेकाले घासल तर बा काय तयार होईल? फ्रिक्शनल फोर्स. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज इन्क्लायनेशन. असा उचलला. बोला, हा कसा ऍक्ट होतो? which is I know force of I know friction between surface of the road and tires of the vehicle is directed along the inclination of the road in the downward direction. In the downward direction. असा ऍक्ट होते पहा. बोला, समजलं का नाही समजलं? ठीक. and which is resolved in two component. पुन्हा तेच आलं का हा रिझॉल्व झाला, दोन कंपोनंट तयार झाले. तर रोज सांगत आहोत, एकाले लावाचा कॉस थिटा आणि दुसऱ्याने लावाचा साइन थिटा. नेहमी लक्षात ठेवा. इज रिझॉल्व्ड इन टू कंपोनंट. नंबर 1 f cos theta and number 2 f sin theta. बोला, तर मग एवढं जर झालं असेल तर f cos theta is acting in the horizontal direction parallel to the n sin theta. काय बोलत हाव बा? तर लक्षात ठेवा, माझं म्हणणं लक्षात ठेवा. थोडंसं बारीक दाखवतो जेणेकरून त्रास कमी होईल. हा तुमचा या डायरेक्शन न कोण आहे बा? तर बा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स f cos theta. मी म्हटलं f cos theta कसा ऍक्ट होतो? तर बा असा ऍक्ट होते in the horizontal direction. तर हे आहे बा ते f cos theta. f cos theta in the horizontal direction parallel to the n sin theta. बोला,
ठीक, मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, ठीक आहे, n sin थीटा इन दी सेम डायरेक्शन लक्षात ठेवायचं. बसलं का डोक्यात? इन दी डाउनवर्ड डायरेक्शन n sin theta is acting, f sin theta is acting in the vertically downward direction. असं f sin theta. चलो बोलो, ठीक. Therefore, two forces provide the necessary centripetal force. Two forces provide necessary centripetal force. लक्ष द्या, f sin theta, f sin theta दिसला, n sin theta and f cos theta provide necessary centripetal force. इथं लिहून राहिलो n sin theta हे दोन जण प्लस f cos theta provide necessary centripetal force mv square upon r. चलो बोलो, ठीक है. velocity is denoted by 2, therefore it is 2, ठीक. and n cos theta and f sin theta balances the weight of the vehicle. मन लावून आहे का n cos theta वर आहे, f sin theta इकडं खाली आहे, है ना. हे बॅलन्स करते, तर याची पॉवर जास्त आहे, याची पॉवर कमी आहे. काल मी दोरीचं उदाहरण दिलं होतं, मग दोन इथं 5 जण आहेत मुलं, इथं 3 जण आहेत. हा इकडं होळत आहे, हा इकडं होळत आहे. मग हा इकडं होळल्या जाईल तर कितीच्या पॉवरनं होळल्या जाईल, तर 2च्या कसं, तर 5तून 3 गेला 2. संख्या आहे म्हणून 2 लिहिलं, तर बा इथंही तसंच होणार आहे का बा ह्या काय करत आहे, याला बॅलन्स करत आहे. तर याची क्षमता जास्त आहे, म्हणजे n cos थीटा मायनस f sin थीटा असं इज इक्वल टू काय रे बात, mg. कालच सांगलं डिटेल, पहिले ऐका कालचा व्हिडिओ, ठीक. याला नंबर द्यायचा 1, याले नंबर द्यायचा 2. चलो बोलो, जमलं का नाही जमलं? काहीच नाही बा. डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन 1/2. डाव्याले डाव्यानं भागाचं, उजव्याले उजव्यानं भागाचं इथं लिहून राहील. पहा, n sin थीटा, n sin थीटा प्लस f, इथं यस दाखवायचा असा, cos थीटा अपॉन n cos थीटा मायनस f sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg असा है. चलो बोलो, ठीक है. डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय cos थीटा, n sin थीटा प्लस fs cos थीटा अपॉन cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस fs sin थीटा इज इक्वल टू, आहे ना, काय होईल बा 1 2 3 म्हणजे बा mv स्क्वेअर 2 अपॉन r mg. 1 2 3 तिसरा उठते, दुसऱ्याच्या बाजूला बसतो, म्हणजे यानं या कटला. एवढं जर झालं असन तर याच्या खाली पण cos थीटा. काय शिकवलं बा, तर काल सांगलं होतं का a प्लस b अपॉन c असलं तर a अपॉन c प्लस b अपॉन c.
सिमिलरली a minus b upon c is equal to a upon c minus b upon c. मग काय सांगता येते तर बा हे तोंडी करायचं आहे. हा याच्या खाली येईल ना याच्याही खाली येईल म्हणजे n sin theta upon cos theta is equal to tan theta plus fs cos theta upon cos theta is 1 upon n cos theta upon cos theta is 1, that is n minus I know sin theta upon cos theta is tan theta, fs tan theta is equal to v square upon rg. बोला एवढं जर झालं असेल तर n कॉमन काढायचं. काल मंत्र सांगलं आजही सांगत आहो. हा समोर आहे, समोरच्यातून कॉमन काढला तर मागच्याच्या छेदात म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जातो. काय सांगत आहो n हा कॉमन काढला tan थीटा तर बा याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल अपॉन इथून कॉमन काढला म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे एक आहे ना तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये छेदात जातो tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. बोला ह्या n आणि ह्या n कटला. ठीक आहे, एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा. ठीक आहे, काय सांगतो बा तर बा fs अपॉन n. ठीक आहे, तर काय आपल्याला इथं लिहून दाखवत आहोत का बा हे कंडिशन आहे. पहा फॉर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड fs for maximum possible speed fs is maximum and equal to काल सांगलं होतं बा इक्वल टू असं कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. काय सांगलं फॉर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड fs that is static frictional force is equal to the product of coefficient of static frictional force and normal reaction. Therefore हा कुठं जाईल रे बा आता हा जाईल याच्या खाली म्हणून fs upon n is equal to mu s. चलो बोलो काय करायचं बा का ह्या fs upon n ही जी व्हॅल्यू आहे इथं भरायची. पहा मग माझ्याजवळ जागाच नाही, मी वरत इथं लिहून राहिलो तसं तर या फिगरचं काम संपलेलं आहे. ठीक आहे, याने आणि प्रश्नाचंही काम संपलेलं आहे. तुम्ही यालाच मिटवून टाकू. मिटवण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा का इथं अँगल दाखवला तर ह्या पण अँगल दाखवायचा. बस एवढं. याला फक्त असं शेडिंग गिडिंग परीक्षेत थोडंसं दाखवायचं, बाकी तर ऑल ओके आहे. ठीक आहे, मग एवढं जर झालं असेल तर राहू द्या. फिगर पाहिजे असेल तर मग इथं लक्ष द्यायचं. मग ह्या झाला आता तर काय सांगता येते तर बा tan थीटा प्लस fs अपॉन n. तर याच्या ऐवजी आत्ताच आपण क्लिअर केलं म्यू. ठीक आहे, अपॉन 1 मायनस म्यू. ठीक आहे, इनटू tan थीटा असं इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg असं. या इकडं हाकलाचा rg इनटू tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर असं. स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. स्क्वेअर रूट घेतलं तर काय फायदा होते तर मला लक्षात ठेवा. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड अंडर रूट rg tan theta plus mu upon 1 minus mu s tan theta is equal to v. हे इकडं लिहायचं, हे इकडं लिहायचं म्हणजे व्यवस्थित उत्तर भेटून जाते. v2 is equal to under rg tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. चलो बोलो लवकर लवकर. एवढं जर झालं असेल तर हे मिटवतो आता.
याचं काही कारणच नाही. बरोबर स्लो मोशन मध्ये पॉज करू करू पाहून घ्या, व्यवस्थित चांगला आहे. काहीच काना मात्र विलांटीची तुम्हाला अडचण येणार नाही, एवढं तर पक्क सांगतो. तर बाय फार महत्वाचा पॉइंट सांगत आहोत, कंडिशन फॉर मॅक्झिमम स्पीड. ऐका, कंडिशन फॉर मॅक्झिमम स्पीड. कंडिशन याले पण मिटवून टाकू ना, जागा वाढून जाईल. याले लहान करून टाकू, ठीक आहे. आणि इथं लिहून टाकू V2 इज इक्वल टू, म्हणजे आपल्यापाशी भरपूर जागा एका स्ट्रोक मध्ये पूर्ण होऊन जाते. जमलं? काय सांगत हाव पा, कंडिशन फॉर मॅक्झिमम स्पीड. असं कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा बघा, हा जो म्यू आहे याच्या ऐवजी जर आपण कॉट ठेवला, कसं म्हणत आहोत का, इफ म्यू यस इज इक्वल टू कॉट थीटा. ठीक आहे, तुमच्या मनात आलं पाहिजे का हो सर, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट 6 ट्रिग्नोमेट्री आहे, त्याच्यापैकी कॉटच का निवडला, बाकीचे 5 का नाही, किंवा दुसरी काही किंमत का नाही, हा हेच का. तर मग रूल आहे, मग फॉर्म्युला आहे डाव्यावर काय का बा, कॉट थीटा काय आहे फॉर्म्युला, कॉट थीटा इंटू टॅन थीटा इज इक्वल टू 1. हा इथं टॅन आहे म्हणून याच्या ऐवजी जर कॉट घेतला तर कॉट थीटा टॅन थीटाची व्हॅल्यू होईल 1 मायनस 1 इज 0. या कारणास्तव या म्यूची किंमत मी निवडत आहो बा कॉट थीटा, हे त्याचं कारण आहे. मग आता 1 मायनस 1 इज 0 and 0 न कशाने भागलं, इफ वी डिवाइड एनीथिंग बाय 0 है ना, which gives infinity. 0 न कशाले भागा तर उत्तर इन्फिनिटी आहे. म्हणजे एवढा पद झाला इन्फिनिटी. म्हणजे डोक्यामध्ये आलं पाहिजे का वेलोसिटी काय आली रे बात, इन्फिनिटी आहे ना. इन्फिनिटी म्हणजे लास्ट, त्याच्यावर तर काहीच नाही, म्हणजे हे झालं मॅक्सिमम. बोला एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट का बा, तुम्ही अशी कल्पना करा, हे तर टाकलंस, हे पण सेट होते का, इफ वी पुट म्यू इज इक्वल टू 1, इथं 1 ठेव, ठीक आहे, इथं 1 ठेव. आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे, इफ वी पुट म्यू इज इक्वल टू 1 अँड थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. तर टॅन इथं 45 ठेवला, इथं 1 ठेवला, तर टॅन 45 इज आल्सो 1, means 1 minus 1 is 0, and if we divide anything by 0 which gives infinity, hence again v is equal to infinity. This is the infinite infinity, याच्यावर तर काहीच नाही, म्हणून this is maximum. बोला ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ आवडला असेल भाऊ मित्र हो, तर लक्षात ठेवा, याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थोडस मैत्री म्हणते काय, मैत्री म्हणते मित्राचं हित पाहणे. तर आपल्या मित्रांना, विद्यार्थिनी असेल तर आपल्या मैत्रिणींना आवर्जून लिंक पाठवा, तर त्यांचाही फायदा होईल. आणि त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा, घंटी वाजवा, तुम्ही पण वाजवा आणि त्यांना पण सांगा. नमस्कार.